नमस्कार, मी रेणुका. आपल्या करिअर टॉक टाइममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला टॉक टाइमचा विषय आहे की स्पर्धा परीक्षांची तयारी नेमकी कशी करायची याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत लक्ष्य अकॅडमीचे संचालक अजित पडवळ. आता आपल्या सोबत आहेत. अजित, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि तुमच्या प्रश्नांची देखील जरूर वाट बघतो आणि त्यासाठी आमचा नंबर 02266899263 02266899263 या नंबरवर तुमच्या देखील फोनची मी वाट बघतोय. तुमचे फोन येईपर्यंत आपण इथे चर्चेला सुरुवात करतो आहोत. अजित, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता समज एका परीक्षेला आपण जेव्हा तयारी करत असतो तेव्हा आपण बऱ्याच गोष्टींचा विचार करत असतो की आपल्याला कोणता सब्जेक्ट आपला स्ट्रॉंग आहे. पण ही इतकी महत्त्वाची परीक्षा असते, यूपीएससी असेल, एमपीएससी असेल, साधारण काय काय लक्ष ठेवून आपण म्हणू शकतो की आपण बॅकअप तयार केला पाहिजे स्वतःचा? बेसिकली कसं आहे ना की यूपीएससी एक्झाममध्ये तुमच्या कन्सेप्ट खूप क्लिअर असणं गरजेचं असतं. कारण जे पेपर असतात त्याचे तुम्ही जर स्वरूप बघा तर डिफिकल्टी लेवल खूप जास्त असते. तर तुमचे जे बेसिक्स तुमचे जर क्लिअर असेल तर तुम्ही नक्की या यूपीएससीच्या एक्झाम्समध्ये स्कोअर करू शकता. तर तुमचा जो अभ्यास आहे हा साधारण एक 10वी-12वी नंतर याचा सुरू झालेला पाहिजे. तर 10वी-12वी पासून तुम्ही जर अभ्यास जर सुरू केला तर जसं एनसीईआरटी पुस्तकांचं जे वाचन वगैरे आहे ते जर तुम्ही चालू ठेवलं तर नक्की तुम्ही याच्यामध्ये लवकरात लवकर यश मिळवू शकता. बरोबर. साधारण कधी असते ही परीक्षा आणि त्याच्यासाठी आपण कशी तयारी केली पाहिजे? बेसिकली ही जी परीक्षा आहे ही ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला देता येते. म्हणजे तुमचं एक तर वयाचे 21 वर्ष पूर्ण लागतात यूपीएससी मध्ये. एमपीएससी मध्ये 19 वयाची पात्रता आहे, पण यूपीएससी मध्ये तुम्हाला साधारण 21 वर्ष पूर्ण लागतं 1 ऑगस्ट रोजी. आणि वयाच्या 30 वर्षापर्यंत जनरल कास्टसाठी देता येते. बाकी एससी लोकांसाठी 35 एज लिमिट आणि ओबीसी जी कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 33 एज लिमिट आहे. बरोबर. पण आता हेच एज लिमिट एमपीएससी साठी पण आहे का तिथे काही वेगळं आहे? एमपीएससी मध्ये थोडासा फरक आहे. एमपीएससी मध्ये 19 वय आहे आणि मॅक्सिमम जी जनरल कॅटेगरी आहे त्यासाठी 33 वर्ष ही वयोमर्यादा आहे. आणि ओबीसी आणि एसटी साठी 38 एज पर्यंत एमपीएससीची परीक्षा देता येते. हा एमपीएससीत एक अजून एक ऍडव्हान्टेज आहे. म्हणजे ज्यांचं थोडासा लेट झाला आहे तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे अजूनही. एमपीएससी ही जी मुख्य परीक्षा असते यूपीएससीची ती कोणत्या महिन्यात असते? यूपीएससीची प्रिलिम एक्झाम आहे ती ऑगस्टमध्ये असते. यावर्षीची आहे ती 23 ऑगस्टला आहे. आणि मुख्य परीक्षा साधारण एक 15 डिसेंबरच्या दरम्यान असते, म्हणजे 2nd or 3rd वीक ऑफ द डिसेंबर. यावर्षीची 18 डिसेंबरला मुख्य परीक्षा आहे. पण आता समज त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची असेल किंवा अर्ज कुठे भरायचा आहे, काही वेबसाईट्स देखील असतील या संदर्भात? हो, निश्चितच. यूपीएससीची upsc.gov.in नावाची वेबसाईट आहे. या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला याचं बेसिकली नोटिफिकेशन येतं. आता जेव्हा यावर्षी 18 मेला परीक्षा आहे तर 18 मेला त्याचं संकेतस्थळावरती त्याची एक लिंक येईल. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज भरता येतो. आणि तो अर्ज भरायला तुम्हाला साधारण एक महिन्याचं तुम्हाला मुदत दिली जाते. तर साधारण एक तुम्हाला 17 जून पर्यंतचा काळ असणार आहे विद्यार्थ्यांना की त्यासाठी अप्लाय करण्याचा. जरूर. आपल्याला प्रश्न येतात, आपण प्रश्नांपासून सुरुवात करूयात. आपल्याला नाशिकहून प्रशांत देसाई प्रश्न विचारतात. विचारा प्रशांत. हॅलो सर, नमस्ते. नमस्ते. हा सर, माझी आताच 12वी झालेली आहे. 12वीला मला 67% मिळाले. हॅलो. हा बोला. हा, तर मग एमपीएससीचा मला कोणती चांगली ठरेल सर? आणि एमपीएससी देता येईल का मला आता नंतर, का ग्रॅज्युएशन नंतरच द्यावा लागेल? आणि अभ्यास कधीपासून चालू करावा लागेल? बरं, त्यांना अभ्यास कधीपासून सुरू करायला लागेल? आपण बोललो की बेसिकली त्यांना आता त्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करणं गरजेचं आहे. कारण बेसिक पात्रता जी आहे ती ग्रॅज्युएशन आहे. पण आता ते नक्कीच त्याचा अभ्यास सुरू करतात. तर जसं मगाशी म्हणाला तसं की जी शालेय पुस्तक आहेत 8वी ते 12वी त्यांचं वाचन, मनोरमा इयरबुक, इंडिया इयरबुक, त्यानंतर क्रॉनिकल नावाची मॅगझिन्स येतात. तर ह्या सगळ्यांचं जे वाचन आहे ते त्यांनी सुरू करावं आणि स्वतःच्या मायक्रो नोट्स काढायला सुरुवात करावी. बरोबर. म्हणजे आजूबाजूच्या घडामोडी आहेत सर्व क्षेत्रातलं, त्याचं देखील आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. बरोबर. पण या सगळ्यामध्ये आता जसं तुम्ही म्हणाले की स्पर्धा परीक्षांचं एक टेन्शन असतं. युपीएससीला जसं आपण म्हणतोय की तुम्ही 4 वेळा तुमच्याकडे अटेम्प्ट असतात. एमपीएससीच्या बाबतीत काय असतं? एमपीएससी मध्ये अटेम्प्टचं लिमिट नाहीये. तो एक अजून एक ऍडव्हान्टेज आहे, प्लस पॉईंट आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे अटेम्प्टचं लिमिट नसल्यामुळे ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करू शकतात. पण निश्चितच वयाची मर्यादा आहे जी 33 वर्षापर्यंत आहे. बरोबर. आपल्याला पुढचा प्रश्न रोहित भालेराव विचारतायत परळीहून. विचारा रोहित. हॅलो. हा हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, मी सध्या बीएससी 3rd इयरला आहे. आणि मी मागच्या 3 महिन्यापासून मी एमपीएससीची तयारी करतोय. ऍक्च्युली मला कन्सेप्ट मध्ये थोडासा प्रॉब्लेम होतोय आणि कुठल्या प्रकारचे बुक्स रेफर करावे हे मला विचारायचं होतं. बरं.
बीएससी थर्ड इयरला आहे, एमपीएससी ची तयारी आहे, तर कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे? पुन्हा मी तेच सांगितलं त्यांना की एक पहिला पेपर जो आहे तो सामान्य ज्ञानचा जो पेपर आहे तर त्याच्यामध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी असे विषय आहेत. तर पहिले त्यांनी एनसीईआरटी किंवा जी आपली महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाची जी पुस्तकं आहेत ती 5वी ते 12वीची पुस्तकं सखोल त्यांनी वाचून घ्यावी. त्यानंतर हिस्ट्रीसाठी बिपान चंद्राचं पुस्तक आहे इंडियन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, तर ते त्यांनी वाचणं गरजेचं आहे. पॉलिटीसाठी लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे. तर अशी स्टँडर्ड ऑथरची पुस्तकं आहेत. त्यांनी जर इंटरनेटवरती वेबसाईटवरती गेलेत तर त्यांना याच्या पुस्तकांचं सगळं डेटा अवेलेबल आहे. बरोबर. काही कन्सेप्ट क्लिअर नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे, त्याला आपण काय सांगू शकतो? बरोबर. तर त्यासाठी त्यांनी मॅक्सिमम एक तर गायडन्स घेतलं पाहिजे, कुठल्या तरी संस्थेचं किंवा कोणातरी मार्गदर्शन केलं. याच्यामध्ये गाईड खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी त्यांनी गायडन्स महत्त्वाचं आहे त्यासाठी, तरच ते कन्सेप्ट त्यांच्या क्लिअर होतील. आणि त्यासाठी पुन्हा बेसिक पुस्तकांचं वाचन हे जर त्यांनी व्यवस्थित वारंवार केलं ना तर त्याच्या नक्कीच त्या संकल्पना आहेत त्या क्लिअर होतील. आणि मॅक्सिमम क्वेश्चन पेपर्सचं सॉल्व्ह करणं हा याच्यातला एक मोठा कानमंत्र किंवा मूलमंत्र आहे असं म्हणायला. बरोबर. पण काही काही संस्थांच्या जसं आपण म्हणतो की त्यांचं गायडन्स घेणं गरजेचं आहे, अशा वेळेला त्या संस्थांचं रजिस्ट्रेशन किंवा आपण म्हणू शकतो की त्यांचं सदस्य होणं किती गरजेचं असतं, त्याच्यासाठी काही प्रोसेस वेगळी असते? बेसिकली जे मार्गदर्शन करणाऱ्या ज्या संस्था आहेत, जसं आमचं लक्ष अकॅडमी जशी संस्था आहेत, अशा बऱ्याच संस्था आहेत. तर त्यांचा तुम्ही गुणवत्ता त्यांची चेक करावी त्यांनी. आणि बऱ्याचशा ज्या संस्था जसं स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर आहे, तर त्यांची एक एंट्रन्स एक्झाम असते स्टेट गव्हर्नमेंटची, आणि त्या माध्यमातून पण ते लोक त्या SIC मध्ये जाऊ शकतात. पण SIC MPSC परीक्षांसाठी मार्गदर्शन नाही करत. बरं. आपल्याला पुढचा प्रश्न राम घोटकर विचारत आहेत वाशिमहून. विचारा प्रश्न. त्यांचा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांचा फोन कट झालाय. विवेक नरसाळे बीडहून प्रश्न विचारत आहेत. विचारा. हॅलो मॅडम. हां मॅडम, सरांना प्रथमतः अभिनंदन. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हां हां मॅडम, मी आता 12वी पास झालेलो आहे. हां हां म्हणजे अबाव 70% मार्क पडतील मला सायन्स मध्ये. हां तर मला म्हणजे MPSC करण्याची इच्छा आहे, परंतु जर घरच्यांची इच्छा आहे की इंजिनिअरिंग करून नंतर MPSC करावी. बरं. पण मला असं वाटतं जर एक्सटर्नल BSc डिग्री करून जर आतापासून तयारी चालू केली तर ते कुठपर्यंत करायची? बरं. खूप चांगला प्रश्न होता त्यांचा. तर मला वाटतं BSc करता करता सुद्धा ते अभ्यास करू शकतात. असं की BScचं एवढं बर्डन नसतं की ते 24 तास BScचा अभ्यास करणार. त्यामुळे आता तुम्ही बघाल तर इंजिनियर्स, डॉक्टर्स सगळेच जण या क्षेत्रात येऊन ह्या एक्झाम्स देत आहेत. तर आता पॅरली त्यांच्या कॉलेजबरोबर ते अभ्यास सुद्धा याचा करू शकतात. एक्सटर्नली केलं सुद्धा काही हरकत नाही. इव्हन आर्ट्स, कॉमर्स अशा ह्याला सुद्धा जाऊन ते याचा अभ्यास करू शकतात. कारण आर्ट्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला खूप जास्त वेळ मिळतो या परीक्षांच्या तयारीला. त्यामुळे आता बरेचसे जे यंगस्टर्स आहेत तो हा ऑप्शन चूज करतात. आता आमची जी स्टुडंट होती नम्रता गांधी, ती वयाच्या 23 वर्षी IAS झाली. तर तिने 12वी नंतर याची तयारी सुरू केली होती. तर ठरवून तिने आर्ट्सला गेलेली, झेवियर्स कॉलेजला गेलेली आणि अभ्यास 12वीच्या पॅरलल तिने याचा अभ्यास सुरू ठेवला. किंवा एक श्रुती ओझा म्हणून आहे, तिच्याच बरोबर पास झाली. ती सुद्धा पहिल्या अटेम्प्टला होती तर वयाच्या 22व्या वर्षी सिलेक्ट झाली. तर ही सुद्धा अशी उदाहरणं आहेत की ज्यांनी 12वी नंतरच याची तयारी सुरू केली होती. तर निश्चितच ते आतापासून याची अभ्यासाची तयारी सुरू करू शकतात. आपल्याला पुढचा प्रश्न शुभम विचारतायत बीडहून. विचारा शुभम. हॅलो मॅडम. हां मॅडम, माझा प्रश्न असा आहे की माझी आता 12वी झाली आहे. हां हां 12वी नंतर MPSC परीक्षेला कधी सुरुवात करायची? बरं. MPSC साठी कशी तयारी करायची, 12वी नंतर त्याचा अभ्यास कसा करायचा? मला वाटतं आता आपण ते डिस्कस केलेलंच आहे ऑलरेडी. त्यामुळे आतापासून त्यांनी ह्या वर्तमानपत्रांचं वाचन आहे, आपण त्याच्यावरती आपण बोललो नाहीये. तर करंट अफेअर हा ह्याच्यातला फार इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तर मला वाटतं जे स्टँडर्ड मराठी पेपर आहेत, जसं महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ असे जेवढे महाराष्ट्रातले जे महत्त्वाचे पेपर्स आहेत मराठीतले ते वाचले पाहिजे. इंडियन एक्सप्रेस सारखे इंग्रजी वर्तमानपत्र आहेत तर ती वाचली पाहिजे. हिंदू नावाचा एक पेपर येतो जो चेन्नईवरनं पब्लिश होतो, त्याची इंटरनेट एडिशन अवेलेबल आहे. बऱ्याच वेळेला तो मार्केटमध्ये उशिरा अवेलेबल होतो कारण ती चेन्नई एडिशन मुंबईमध्ये येते. तर त्यांची नेट एडिशन आहेत. तर आज इंटरनेट मला वाटतं सहज उपलब्ध झालेलं आहे सगळीकडे. तर तिची नेट एडिशन त्यांनी वापरावी. आणि करंट अफेअर वगैरे ह्याचं वाचन त्यांनी आतापासून त्यांचं वाढवावं. कारण आता जी परीक्षा जी आहे UPSC MPSCची ही खूप मोर करंट रिलेटेड झालेली आहे. त्यामुळे करंट नॉलेज तुमचं इथे खूप चेक होतं. बरोबर आहे. म्हणजे आजूबाजूला ज्या काही घडामोडी घडतात त्याच्याकडे आपण सजगपणे बघितलं तर अर्धा अभ्यास आपला तिथेच तयार होऊ शकतो. आपल्याला पुढचा प्रश्न माधव सुरवसे विचारतायत उदगीरहून. विचारा माधव. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर, माझा प्रश्न आहे सर की जे चालू घडामोडीविषयी जे प्रश्न पडलेले आहेत MPSC मध्ये, हां हां तर जास्तीत जास्त कशाचा वापर केल्याच्या नंतर MPSC मध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील?
बरं, काय काय साहित्याचा जास्तीत जास्त वापर करंट करायला? अफेअरसाठी परत त्यांचा तोच प्रश्न आहे. तर मी पुन्हा तेच सांगेन की ही सगळे मॅगझिन्स, त्यानंतर काही संकेतस्थळ आहेत जसं upscportal.com किंवा civilserviceindia.com, नंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ही जे गव्हर्नमेंटचं जे संकेतस्थळ आहे, तर याच्यावरती बरीच करंट इन्फॉर्मेशन येत असते. तर त्यांनी त्याचं वाचन करायला पाहिजे. मनोरमा इयरबुक, इंडिया इयरबुक ही दोन, एक इंडिया इयरबुक आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पब्लिश करतं, तर त्याचं एक त्यांनी आतापासून सखोल वाचन करू शकतात. नंतर मनोरमा इयरबुक आहे, त्यानंतर ही मॅगझिन्स आहेत, हे सगळं त्यांनी व्यवस्थित वाचत राहिले तर नक्की त्यांचं करंट अफेअर जे आहे, इव्हन सायन्स पार्ट जो आहे त्याच्यावरचे बरेचसे करंट प्रश्न असतात. तर सायन्स रिपोर्टर नावाचं मॅगझिन येतं, तर ते त्यांनी वाचलं पाहिजे मला वाटतं रेग्युलरली. अगदी. आपल्याकडे खरं तर आणखीन वेळ आहे, पण प्रश्नांसह पुन्हा भेटणार आहोत. एक ब्रेक घेऊया. तुमच्या प्रश्नांची अशीच वाट बघतोय. पहा फक्त IBM. डॉक्टर मेहरा, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईहून विजय आपल्याला प्रश्न विचारतात. विचारा विजय. हॅलो. हा हॅलो सर, मी विजय बोलतोय. हा हा आम्ही फायनल इयरला डिस्टन्स मधून YCME मधून BA ला. परत एकदा सांगाल? मी फायनल इयरला BA ला YCME मधून बर. यशवंतराव मधून. हा हा तर मी MPSC UPSC च्या कोणकोणत्या एक्झाम देऊ शकतो? बर. BA फायनल इयरला आहे. हो, BA फायनल इयरला आहेत आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची जी पदवी आहे ही याच्यासाठी व्हॅलिड आहे. तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या अनेक मुलांनी याची नोंद घेतली पाहिजे किंवा विद्यार्थ्यांनी, की मुक्त विद्यापीठातनं पण सुद्धा त्यांनी जर ग्रॅज्युएशन केलं असेल तर ते UPSC MPSCच्या ज्या काही परीक्षा आहेत ह्या सर्व परीक्षा ते बसू शकतात. इव्हन एक इंदिरा गांधी युनिव्हर्सिटी आहे, अशा ज्या मान्यताप्राप्त ज्या रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आहेत, मुक्त विद्यापीठ आहेत, त्यांची डिग्री ही या परीक्षांना चालते. बरोबर. आपल्याला पुढचा प्रश्न अजिंक्य विचारतायत जालन्याहून. विचारा अजिंक्य. हा, नमस्कार सर. तुमचा प्रश्न विचारा अजिंक्य. सर मी बीकॉम सेकंड इयरला आहे आता अंबडला. BCom सेकंड इयर. हा सर इथून पुढे मला MPSC ची तयारी करायची असेल तर मला काय करावं लागेल? बर. MPSC ची तयारी करायची. MPSC ची तयारी आहे तर त्यांनी तेच आत्तापासून त्यांचं वाचन वगैरे सगळं सुरू करायला पाहिजे, नोट्स काढायला सुरू केलं पाहिजे आणि जी आता मी पुस्तकं सांगितली तर त्यांचा प्रॉपर उपयोग करायला पाहिजे त्यांनी. बरोबर. पण या सगळ्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे अभ्यासक्रमात देखील काही वेळेला बदल होत असतात आणि त्याच्याविषयी अपडेट राहणं देखील गरजेचं आहे. तसं तर आपल्या बोलण्याच्या एक आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा होता की CSATचा. ही परीक्षा काय आहे आणि त्याची तयारी कशी करायची? बरोबर. एक CSAT नावाचा पेपर MPSCनी इंट्रोड्यूस केला. त्या अगोदर तो UPSCनी प्रिलिम एक्झाम मध्ये आणला. म्हणजे CSAT म्हणजे सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट. अनेकांना अजूनही तो CSAT म्हणजे काय कळत नाही, पण तो सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड, याच्यामध्ये तुमचं इंग्लिश भाषेचं जे नॉलेज आहे ते आणि तुमची बुद्धिमत्ता चाचणी बेसिकली यामध्ये केली जाते. तर त्याची तयारी ते आत्तापासून करू शकतात. त्यासाठी काही पुस्तक आहेत, जसं आर्यन पब्लिकेशनचं एक CSAT पेपर 2 नावाचं पुस्तक आहे. नंतर एक RS अगरवालचं पुस्तक आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणून. त्यानंतर टाटा मायग्रोईल, अशी अनेक स्टँडर्ड पब्लिकेशन्स आहेत. तर बेसिकली या पेपर्समध्ये कसं आहे ना की तुमचं सेकंदाचं गणित असतं. म्हणजे तुम्हाला जे इंग्लिश पॅसेजेस दिले जातात तर त्यांचं डिफिकल्टी लेवल आहे ती जास्त असते. तर तुम्हाला तो पॅसेज 2 ते 3 वेळा वाचून मगच तुम्ही त्याच्या पॅसेजच्या खालचे जे प्रश्न असतात ते तुम्ही देऊ शकता. तर त्यासाठी प्रॅक्टिस फार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर जो मॅथ्सचा जो पार्ट आहे तर त्यासाठी त्यांनी सुद्धा प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. म्हणजे मेंटल ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंग, प्रोबॅबिलिटी या विषयांसाठी तुमचं प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. तर ती त्यांनी आतापासून ते करू शकतात. बरोबर. म्हणजे ही जी परीक्षा आहे ती MPSC UPSC या दोन्ही परीक्षांना अनिवार्य आहे. हा जो पेपर आहे CSAT पेपर 2 जो आहे हा UPSC आणि MPSC मध्ये कॉमन आहे. बरंचसं आता UPSC आणि MPSCचा अभ्यासक्रम आहे जो जवळजवळ 60 ते 70% सिमिलर झालेला आहे. त्यामुळे जर त्यांनी UPSC ची तयारी केली तर MPSC ची तयारी त्यामध्ये होऊन जाते. बरोबर. आपल्याला पुढचा प्रश्न युवराज शिंदे विचारतात पुण्याहून. विचारा. नमस्कार सर, मी युवराज बोलतोय. सर UPSC मध्ये मेन्स साठी GS आणि ऑप्शनल असे 2 ऑप्शन्स आहेत. तर GS मध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स अँड एन्व्हायरमेंट आहे आणि त्यासोबतच आपल्याला ऑप्शनलचा पण अभ्यास करावा लागतो सर. तर हे GS चे सब्जेक्ट आणि ऑप्शनल याचा रिव्हिजन आणि अभ्यास कोणत्या पॅटर्न मध्ये करायचा सर? ओके. खूप चांगला प्रश्न होता त्यांचा. थोडासा तो फिल्टर करायला पाहिजे प्रश्न. बेसिकली मुख्य परीक्षेमध्ये UPSC मध्ये 4 GS चे पेपर्स आहेत. एक एसे असतो, 2 लँग्वेजचे पेपर असतात. एक मराठी भाषेचा कंपल्सरी पेपर, त्याला ऑप्शन हिंदीचा असतो, आणि एक इंग्लिश भाषेचा पेपर असतो. ते 2 क्वालिफाईंग नेचर्सचे पेपर्स असतात.
त्यानंतर सामान्य अध्ययनचे जनरल स्टडीजचे 4 पेपर असतात आणि एक ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला आता घ्यायचा. पूर्वी ते 2 घ्यावे लागायचे, आता UPSCने तो एकच केला आहे आणि त्याचे 2 पेपर असतात. समजा का तुम्ही हिस्ट्री चूज केला असतात आणि तुम्हाला 23 सब्जेक्ट असतात, त्यापैकी एक ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला त्यातला चूज करायचा असतो. तर समजा तुम्ही हिस्ट्री चूज केला तर हिस्ट्रीचे 2 पेपर्स असतात. तर बेसिकली ऑप्शनल सब्जेक्ट चूज करताना त्यांचा त्या सब्जेक्टकडे कल आहे का बघावं. बऱ्याचशा वेळेला स्कोरिंग आहे एखादा विषय म्हणून घेण्याकडे मुलांचा कल असतो, किंवा एखादा टॉपर स्टुडंटचा इंटरव्ह्यू बघितला की त्यांनी समजा जॉग्राफी घेतला तर बरीच मुलं सगळी जॉग्राफी घेतात किंवा सगळे हिस्ट्री घेतात. तर तसं न करता तुमचा कल आहे का, तुम्ही त्याचं जे एक बेसिक पुस्तक आहे, समजा हिस्ट्री आहे तर हिस्ट्रीचं एखादं बेसिक पुस्तक आहे ते वाचून पहा तुम्ही, आणि ते जर तुम्ही त्याशी जर रिलेट करत असाल तर तो ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही चूज करा. ओके, असं आंधळ्यापणे त्यांनी सब्जेक्ट चूज करू नये आणि त्याचा दोन्हीकडे पॅरलली ते उपयोग करू शकतात. जसं जॉग्राफी ऑप्शनल सब्जेक्ट घेतला तर त्याचा GS पेपरमध्ये सुद्धा उपयोग पडतो. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही त्याचा ऑप्शनल सब्जेक्ट बघा. त्यासाठी तुम्हाला कोण गाईड करणार, ओके, त्यासाठी गाईड फार इम्पॉर्टंट आहे. सेकंड आहे त्याचं मटेरियल, त्याचे जे रिसोर्स हे आहे म्हणजे पुस्तकं ती अवेलेबल असणं पाहिजे, त्याच्या नोट्स अवेलेबल असणं, त्याच्या टेस्ट सिरीज असणं अवेलेबल. या 3 गोष्टी अवेलेबल असेल तरच तो ऑप्शनल सब्जेक्ट घ्यावा असं मी या विद्यार्थ्यांना सांगेन. बरोबर. आणखीनही प्रश्न येतात पण एक ब्रेक घ्यावा लागणार आहे. ब्रेक नंतर परत भेटूया. डॉक्टरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. इस्लामपूरहून पूजा भोजने आपल्याला प्रश्न विचारतात. विचारा पूजा. हॅलो, गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून, बोला. हा सर, माझी BSc आता कम्प्लीट झालेली आहे आणि मी MPSC चा स्टडी करते. आणि सर मला भूगोल हा विषय जरा अवघड वाटतो अभ्यासाला. बरं त्याच्यामध्ये कोणतं बेसिक सोडून कोणते पुस्तक वाचायची आणि मासिकं कोणती वाचायची? बरं ओके, त्यांना भूगोल विषय डिफिकल्ट वाटतोय. त्यांनी काही काळजी करायची गरज नाही असं मला वाटतं. बेसिकली त्यांनी पहिली शाळेची पुस्तकं वाचून घ्यावी. अगदी त्यांना जर जॉग्राफी कठीण वाटतंय तर 5वी ते 12वीची जी पुस्तकं आहेत भूगोल किंवा जॉग्राफी विषयाची ती त्यांनी अगदी थोरो वाचून काढावी. NCERT महाराष्ट्र शासनाची जी पाठ्यपुस्तक मंडळाची ती. त्यानंतर गोची लिऑंग म्हणून एक जो ऑथर आहे तर त्याचं एक पुस्तक आहे. ओके, तर ते एक पुस्तक ते ऑक्सफर्ड पब्लिकेशननी ते पब्लिश केलेलं आहे. तर ते पुस्तक तिने वाचावं. त्यात फार सोप्या भाषेमध्ये जॉग्राफी विषय समजावून सांगितलं किंवा फिजिकल जॉग्राफी हा विषय सांगून दिला आहे. त्यानंतर एक खुल्लरचं एक पुस्तक आहे जॉग्राफीचं, तर ते एक पुस्तक त्या वापरू शकतात. आणि ज्यांचा जॉग्राफी मला वाटतं त्यानंतर त्यांची भीती निघून जाईल. आणि मॅक्सिमम त्यांनाही तोच सल्ला देईन की जास्तीत जास्त त्यांनी जुन्या प्रश्नपत्रिका सोडवाव्या आणि जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवावे. बरोबर. आपल्याला पुढचा प्रश्न परेश विचारत आहेत गडचिरोलीहून. विचारा परेश. हॅलो. हा परेश विचारा. हॅलो मॅम. हा परेश, तुमचा प्रश्न विचारा. मॅम सरांना नमस्ते. माझा नमस्ते, बोला. सर, मला एक प्रश्न विचारायचं होतं की UPSC आणि MPSC तो जो CSATचा जो पेपर असतो त्याचा डिफरन्स काय आहे दोन पेपरमध्ये? बरं, काही फरक असतो का त्याच्यामध्ये CSATच्या पेपरमध्ये? म्हणजे UPSC आणि MPSC मधला नाही, ऑलमोस्ट सेम आहे. दोन्ही पेपरचं डिफिकल्टी लेवल पण ऑलमोस्ट सेम आहे, त्यामुळे काही फरक नाही. अगदी वर्ड टू वर्ड तो सेम आहे. आणि दोन्हीसाठीची संदर्भ पुस्तकं जी आहेत मगाशी म्हटल्याप्रमाणे तर ती सुद्धा सेमच आहे. बरोबर. अजित, अगदी शेवटचं 1 मिनिट उरलंय. पण महत्त्वाचा प्रश्न असतो की या सगळ्या टप्प्यांमधून पार होऊन तुम्ही मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत जाता जिकडे, आणि त्याच्यानंतर जसं तुम्ही म्हणाल की पर्सनल ट्रेनिंग देखील त्याच्या पुढे असतं. तर ही एक मोठा टप्पा काय असतो नेमका हा? बरोबर. तुमची मुख्य परीक्षेतनं तुम्ही मुलाखतीसाठी पात्र झाल्यानंतर तुम्हाला नॉर्मली UPSCचे जे इंटरव्ह्यू आहेत हे दिल्लीमध्ये जे धोलपूर हाऊस आहे UPSCचं, तर तिथे UPSCचे इंटरव्ह्यू चालतात. MPSCचे मुंबईमध्ये, पुण्यामध्ये असे 3-4 ठिकाणी इंटरव्ह्यू चालतात. इंटरव्ह्यू म्हणजे बेसिकली इथे पर्सनॅलिटी टेस्ट असा शब्द लोकसेवा आयोगाने वापरलेला आहे. त्यामुळे तुमची पर्सनॅलिटी जी आहे, तर जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेचा फॉर्म भरता, जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरता तेव्हा तुमचा एक बायोडेटा भरून घेतं UPSC MPSC. हा अख्खा बायोडेटा, या बायोडेटावरती तुमच्या पूर्णपणे UPSCचा इंटरव्ह्यू असतो. आणि बेसिकली आणि आता लेटेस्ट जे इश्यूज आहेत नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे, तर त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आणि UPSCचा आणि MPSCचा इंटरव्ह्यू हा फार स्टँडर्ड लेवलचा असतो, कारण ऑलरेडी त्यांना माहिती असतं समोर जो बसलेला उमेदवार आहे हा खूप मोठा टप्पा पार करून पूर्व परीक्षेचा, मुख्य परीक्षेचा आलेला आहे. त्यामुळे समोरचा विद्यार्थी हा हुशार आहे. फक्त त्याची पर्सनॅलिटी चेक करणं आणि प्रशासनात त्याला का जायचं आहे हा एक त्याला शोध घेण्याचा पॅनलचा प्रयत्न असतो. अगदी. खरं तर आणखीन मुद्दे आहेत. ट्रेनिंगचा देखील मुद्दा राहिला आहे आपला, पण पुढच्या एखाद्या टॉक टाइम मध्ये तुम्ही आलात आणि मार्गदर्शन केलं. खूप खूप आभार. थँक्यू, धन्यवाद. आज आपण करिअर टॉक टाइम मध्ये इथेच थांबतो आहोत आणि परीक्षा देणाऱ्यांना किंवा त्याची तयारी करणाऱ्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पहा फक्त IVM ग्रुपमध्ये.